नमस्कार मैत्रिणींनो. आजकाल आपण पाहत असतो की साडीसोबत असे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मिळत असतात, पण ते आहे तसे आपल्याला वापरता येत नाहीत. त्यांना थोडंसं अल्टर करावं लागतं. असाच एक ब्लाऊज आपल्याकडे अल्टरसाठी आलेला आहे. तर पाहूया आपण या ब्लाऊजमध्ये आपल्याला काय काय चेंजेस करावे लागणार आहेत. या ब्लाऊजला पाठीमागे किंवा पुढे कुठेही हुक नाहीत. तर डाव्या बाजूला अशी झिप दिलेली आहे. ब्लाऊज जेव्हा रेडीमेड असतो तेव्हा आपल्याला कस्टमरच्या चॉईसप्रमाणे त्याला अल्टर करून द्यावा लागतो. त्यामुळे या ब्लाऊजमध्ये मला 3 बदल करायला सांगितलेले आहेत. ते म्हणजे पाठीमागच्या गळ्याला जे नेट आहे ते त्यांना नको आहे. दुसरी गोष्ट, हे नॉड एकदम छोटे आहेत त्यामुळे त्यांनी हे लटकन दिलेत. रेडीमेड ब्लाऊजला पाठीमागच्या भागाला टक्स दिलेले नसतात, त्यामुळे आपण ब्लाऊज जर आहे तसाच घातला तर तो पाठीमागून उचलण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण ब्लाऊजला टक्ससुद्धा मारून घेणार आहे. इथे शिलाई बघू शकता ब्लाऊजला तुम्ही किती लांब लांब आणि मोठा टाका आहे. आता सगळ्यात अगोदर आपण नेटची शिलाई उसवून घेणार आहे. इथे पाहू शकता नॉडसुद्धा वर खाली जोडलेले आहेत, त्यामुळे मी दोन्ही बाजूच्या नॉडसुद्धा सोडवून घेणार आहे. नेटचा कपडा खूपच नाजूक आहे, थोडा खेचला तरी फाटतोय, त्यामुळे नेट काळजीपूर्वक काढायचं आहे. अशा प्रकारे आता आपण नेट बाजूला काढून घेतलेलं आहे. पाठीमागच्या भागाच्या कमरेचं माप 18 इंच आलेलं आहे. त्याचा मध्य आपण 9 इंच घेतलेला आहे आणि ह्या मध्यापासून आपण टक्स मारण्यासाठी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेणार आहे. कपडा हेवी असल्यामुळे कपडा आणि अस्तर दोन्ही पण शिलाईमध्ये येत आहेत का हे व्यवस्थित चेक करून मग टक्स मारायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे टक्स मारून तयार आहेत. आता कमरेमध्ये फिटिंग जास्त नको आहे, त्यामुळे आहे त्या फिटिंगच्या शिलाईवरून आपण टीप मारून घेणार आहे. ब्लाऊजचा प्रकार आणि कस्टमरची डिमांड कशी आहे त्या पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजचं अल्टरिंगची पद्धत वेगळी वेगळी असू शकते. इथे झिपवरती सुद्धा आपण दोन्ही बाजूने टीप मारून घेणार आहे. आता ब्लाऊजला जिथे बाही जोडलेली असते त्या शिलाईवरती सुद्धा आपण पूर्ण टीप मारून घेणार आहे. ही शिलाई मारताना ब्लाऊजचा कपडा त्यामध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता ब्लाऊजच्या शोल्डरला सुद्धा आपण टीप मारून घेणार आहे. दोन्ही बाजूच्या शोल्डरवरती टीप मारून घ्यायची आहे. बाहीला जी मण्यांची लेस लावलेली आहे ती पाहू शकता. धागे निघाल्यामुळे त्याचे मणीसुद्धा निघत आहेत, त्यामुळे आपण इथे एंडला गाठ मारून घेणार आहे. तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज आवडतात की टेलरकडून शिवून घेतलेले ब्लाऊज आवडतात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सेम या पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या बाहीला सुद्धा मी जे बाहेर धागे निघाले होते त्यांना गाठ मारून घेतलेली आहे.
ब्लाऊजचं फिटिंग अशा पद्धतीने झालेलं आहे. आता मी नॉट जोडून घेणार आहे, पण ब्लाऊजला दिलेले नॉट आहेत त्या लांबीला कमी जास्त आहेत, त्यामुळे मी माझ्याकडच्या नॉटचा वापर करणार आहे. कस्टमरने हे लटकन ब्लाऊजला लावण्यासाठी दिलेले आहेत. आपण ते नॉटला जोडून घेऊ. अशा पद्धतीने लटकन नॉटला जोडून तयार केले आहेत. आता आपण ते ब्लाऊजला जोडून घेऊ. शोल्डरपासून खाली 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे आणि त्या मार्किंगवरती आपण नॉट जोडून घेणार आहे. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज अल्टर करून तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.